आणि बघ आता आपण या विषयावर चर्चा नको करायला. सरकार खरे प्रिन्स आहेत की नाही, त्यांच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी झाली की नाही, हे तर आपल्याला ते DNA रिपोर्ट आल्यानंतरच समजणार आहे ना. मग आपण आत्ता कशाला उगाच तर्क लावत बसलोय. ते आता नको या विषयावर चर्चा. बरं ते DNA टेस्ट कुठे होणार आहे? उद्या एक लेडी घरी येणार आहे ब्लड सॅम्पल घेऊन जायला. अच्छा नंद्या, तू एक काम कर, उद्या शक्तीच्या घरी जा. आपण नाही जाऊ शकणार सकाळी, आपल्याला सरकारने बंगल्यावर बोलवलं लवकर. आपण नंतर येऊ, पण तू जा. मी जाऊ? अरे ते वस्त्राचं दुकान आहे ना, वस्त्राला पाठवलं नाही शकत. धंद्याचा टायमिंग आहे ना आपला. तुझा काय मदत बिदत लागली तर कोणतरी पाहिजे ना तिकडे. हा तू जा. चालतंय चालतंय, जातो मी. अरे पण कशाला उगाच त्याला त्रास? अरे कसला त्रास? नंद्याला येऊ दे. ती श्रद्धा पण गेली मामाकडे. तुझ्या बरोबर कोण आहे? काय लागलं बिगलं मध्ये तर काय करायचं? नंद्या येईल. नंद्या जा तू, नंतर मग आपण येऊ. हा बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं. उद्या सगळं काही ते क्लिअर होईलच. DNA रिपोर्ट आल्यानंतर सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. नाही फुटणार आवाज काकी बोकी. ज्या संपत्तीसाठी तुम्ही बापांची परिसीमा गाठली, ती संपत्ती तुझ्यातून लवकरच जाणार आहे आणि तुझा जीव होईल. उलटे दिवस मोजायला सुरुवात कर. भद्रा, भद्रा, काय इथे? अदिती, अदिती काय? काय काय नाहीये इथे. भद्रा, भद्रा, तू स्वप्न बघितलंस? कोण? नाही, स्वप्न नाहीये. ते आले होते, ते माझ्यावर बसले होते. माझा गळा पकडला. सगळं संपेल आणि आपण संपणार. हो असं बोलले ते. आपण संपणार. तुम्ही संपणार, मी संपणार. मला मरायचं नाही. मी मारणार. माझं ऐक. हे बघ, असं काही होणार नाहीये. आपण नाही संपणार. नाही. आदिशक्ती आपल्यासोबत खेळ खेळते. तिला घाबरायचं नाही, जुमानायचं नाही तिला. अजिबात घाबरायचं नाही. उद्याचा दिवस आपला आहे. भद्रा, आदिशक्तीचं एक प्याद उद्या संपणार आहे. आपण जिंकणार आहोत. ते संपणार आहे. सगळे संपले. संपले. ओके, ते संपते. हो हो हो. तुम्ही मरणार नाही ना? नाही. मी कोणी नाही मरणार. कोणी मरणार. हे सगळं छान आहे. ठीक आहे. आदिशक्ती मरेल ना? मरणार. शिवा मरणार. शक्ती मरणार. आपण जिवंत राहणार. शिवा मरेल. सगळे मरतील. शक्ती मरेल. हो. सुंदर, अति सुंदर. फक्त तुझं आहे ना प्रोफेशन चुकलं. ॲज अ होतकरू नेता म्हणून तू आहे ना, मला असं वाटतं की तू मॉडेलिंग करायला पाहिजे होतंस. पण जाऊ दे, बॉसने जे काम सांगितले ना ते व्यवस्थित केलंस तर मी आहे ना तुला
यशाच्या शिखरावर घेऊन जाईन. हे सुंदरी, ब्युटिफुल गर्ल, मी आहे ना, कशाला काळजी करतेस? पण सर, मला काही होणार तर नाही ना? कशाला काय होईल, मी आहे ना काळजी घ्यायला. हे बघ, तू फक्त आहे ना माझी हो, म्हणजे पुढे हो, मी आहेच. आणि तुला जर काही गडबड वाटली, गोंधळ वाटला ना, तर लगेच अशी मागे वळून बघ, मी तुझ्या मागेच उभा असेन, तुला आयुष्यभरासाठी साथ देण्यासाठी. काय? नाही म्हणजे उगाच तुला तुझ्या करिअरवर दागा नको ना यायला म्हणून. आणि जर असं काही झालंच तर मी आहे ना, तुला याच्यापेक्षा पण चांगली नोकरी मिळवून देईन. हा, फक्त हे काम तू व्यवस्थित पार पाड. सर, पण हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही हो. सगळ्यांसमोर त्या सुईला विषारी केमिकल लावायचं आणि पेशंट समोर ना नवीन सिरिंज ओपन करावी लागेल. हे सगळं कसं काय जमेल मला? हे सुंदरी, कन्याकुमारी, अगं तुला तिकडे काहीच करावं लागणार नाही. सगळी प्रोसेस तुला इकडेच करावी लागणार. म्हणजे? एक मिनिट. हे बघ, या सुईला विष लावून ठेवलंय आणि 2 तास काहीच फरक पडणार नाही. अगदी हवा सुद्धा काहीच करू शकणार नाही. एकदा का तू त्या शक्तीच्या हातातून ब्लड काढलंस की या सुईचं विष तिच्या शरीरात जाणार आणि डँग टँग. हे घे, खालती पकड, खालती पकड. शाबास. तुझ्या सौंदर्याकडे बघून आहे ना, मी एक गोष्ट विसरूनच गेलो. तुझं नाव काय? गायत्री. वाव, गायत्री. तू गायत्री, मी कवयित्री. बाय, तू तिकडे गेलीस ना, तर अशी भीती वगैरे वाटली ना, तर माझा चेहरा आठव. राजबिंडा नसलो ना तरी तू इमॅजिन कर की हा माणूस राजबिंड आहे म्हणून. हा, ऑल द बेस्ट. जा 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 जा. बापरे, गायू, अगदी सक्सेस होऊन ये. बाय. माझी गायू आता जाणार, आमचं लग्न लवकर होणार. त्या ब्लड सॅम्पल घेणाऱ्या ताई अजून आल्या नाहीयेत रे. हो का?